असताना पाहायला मिळणार आहे. सामन्याला सुरुवात होईल. तिथे षटक क्रमांक पहिलं एक स्थळ पातळ बांधायचं आणि वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जाणारा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा ललित चौधरीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. संकटाच्या समयी संकटाच्या काळी मागील मॅचमध्ये टीमच्या कॅप्टननेच वाचवलं होतं या संघाला. शुभम शेळकेने संघाला जिंकून दिलं. 12 बॉल 6 बॉल 14ची मॅच. सिद्धीजी गावण यांना विनंती करूया जितेंद्रजी पाटील यांचा एक विशेष सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. ही मायाची प्रेमाची उबदार शाळ अगदी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण भेट विशेष सन्मान आपण करतो आहोत. या सन्मानानंतर वळूया मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू जो अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एक्स्ट्रा रन येत असताना पाहायला मिळाली. धाव फलकावरती धाव जिथे मात्र एक आहे. टीम मध्ये आणखीन एक गोलंदाज जो ऍड करण्यात आलाय मुंबापुरीचा नंदा मुन्ना फिरकीचा जादूगार रोहित यादव देखील दिसतोय या टीमच्या खेम्यामध्ये. अर्थात कदाचित मागील मॅच मध्ये 3 षटक जे धनंजय भिंताडेने हाताळले ते आता हाताळायला लागणार नाहीत. कमी गतीचा बॉल सरळ बॅटने खेळला डाऊन दी ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. राहुल कश्यपच्या बॅटमधून चौकार. चांगला स्ट्रोक खेळला सरळ बॅटने इथे पाहायला मिळतो आहे. समोरच्या दिशेने खेळलेला हा चौकार. संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढ्यात टाकलेला बॉल सरळ बॅटने चौकार ठोकलाय. मनोज इथे क्लिअर आहेत. इरादे स्पष्ट आहेत या खेळाडूचे. देहबोली सांगते की मोठीच फटकेबाजी पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पुण्यामध्ये क्रिकेट पावसाळी क्रिकेट जास्तीचं खेळलं जात नव्हतं. अलीकडच्या मागील 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलं तर पुणे नगरीमध्ये क्रिकेट खेळलं जातं पावसाळी रबर बॉल क्रिकेट. यावेळेचा बॉल बॅकफुटला आला. राहुल कश्यप नजाकत्ता त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. काय स्ट्रोक केला कट केला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीचा वळवला. हा चेंडू देखील गरकन गिरकी घेत असताना पाहायला मिळतोय. चेंडूने वळण घेतलं. यष्टिरक्षकाचा वेध घेतला. हा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळेल. यावेळेला बॅकफुटला ऑन साइडला पंच केला आणि इथे ट्रेडमार्क स्ट्रोक राहुल कश्यपच्या बॅटमधून पंच केला रबर बॉल वरती आणि रबर बॉल इथे स्टॅम्प लगावलाय जणू काही या बॉल वरती. ठोकलाय षटकार. राहुल कश्यप पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट होते. इतका वेळ मिळाला ना बॅटरला की मला वाटतं सायंकाळचा चहा नाश्ता करूनच राहुल कश्यपने हा षटकार ठोकला. षटकार आलाय. यथेच्छ धुलाई इथे केली जाते. गोलंदाजाची धावफलकावरती धावा आहेत त्या 15. 15 ऑन दी बोर्ड. चांगली फटकेबाजी चालू आहे. राहुल कश्यप पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. मेंटॅलिटी त्याची स्ट्रॉंग ऑन साइडला केलेला हा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. क्षेत्ररक्षक येतं वेगाने. एक सिंगल निश्चित मिळेल. एकेरी धावानंतर दुहेरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षक जिथे पाहायला मिळाला वेगाने चेंडूवरती येत असताना नवनाथला आपण तिथे पाहायला मिळतोय. खरं तर नवनाथला मला असं वाटतं ना ऋषी सरांची टी शर्ट आज त्याने वेअर केले. त्याला आपण पाहतोय त्याच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. धावफलकावरती धावा त्या 17. यावेळेला पुढे सरसावला होता. झेलचा प्रयत्न कॉट बिहाइंड विकेट. महेश नानगुडेने झेल टिपला आणि राहुल कश्यप महत्वाची विकेट. फलंदाज बाद. मुंबापुरीचा फिरकीचा जादूगार आता मात्र खेळत असताना पाहायला मिळेल. पुण्याच्या संघामध्ये 17 बनल्यात. 17 ऑन दी बोर्ड आहेत. 17ला 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रोहित यादवला इन्व्हाइट करण्यात आलाय. गोलंदाजी मार्कवरती तो पाहायला मिळेल. नरेपाक्ष मैदानावरती बेस्ट बॉलर अगदी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट 2 वर्षापूर्वी याच गोलंदाजाने पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये घेतला आणि तदनंतर फिरकीच्या जादूगाराने
चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने त्याला आपण खेळताना पाहायला मिळालं. गेले 2 वर्षामध्ये या खेळाडूचं नाव चर्चेत या गोष्टीसाठी सातत्याने राहिलं, परंतु बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल होतोय. घाटकोपर भटवाडीचा एक स्टाईलिश खेळाडू, मॅच टाइम स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर भावेश शेलारला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. भावेश शेलारचे ते स्किल, भावेश शेलारची अगदी युवा खेळाडूंना दिलेली ट्रेनिंग आणि अगदी आपण पाहिलं ना तर शांत स्वभावाचा खेळाडू आहे. अनेक मॅसेज त्याच्या माध्यमातून इंस्टाग्राममध्ये पाहायला मिळत असतात. अनेक युवा खेळाडूंना पिढी घडवण्याचं तो कामकाज करतोय. लिटल वंडर्सचा तो कोच आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहत आहोत बॅटिंगसाठी. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल तो अर्थातच निमिष रेडकरला आपण पाहतोय. निहाल तुसामत गोलंदाजी मार्कवरती टुन्नू. यावेळेचा बॉल इथे मात्र मागे ठेवलाय. लेफ्टी आला आणि म्हणून की काय लेफ्टीला बॉलिंगसाठी आणलं नाही, ही एक चाल राहू शकते, कारण लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. लेफ्टी बॉलरला थांबवलंय. हा बॉल पाठी ठेवला होता निहाल तुसामतने. याही वेळेला आपण पाहतो डाव्या यष्टीवरती राहिला होता हा चेंडू. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतर धाव, +1 एकंदरीत 19 धावा धावफलकावरती आहेत. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. 19 धावा धावफलकावरती आहेत. यशांच्या पाठीमागून या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं प्रणेते आणि उद्घाते पुरस्कर्ते ॲडव्होकेट डॉक्टर साजनी पाटील साहेब यांना देखील आपण पाहत आहोत. ते देखील या मॅचचा आस्वाद घेतात. पुढचा बॉल यावेळेला कबसला उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हरला रन्स मिळतील. या बॉलवरती पंचांचा इशारा येणं बाकी आहे. थांबा, निर्णय येतोय. हा आहे षटकार. षटकार येत असताना पाहायला मिळाला निमेश रेडकरच्या बॅटमधून. काय क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लासिकल अंदाजामध्ये बॅकफुटला आला, पंच केला आणि कव्हर्सला षटकार टोकणं, तोही रबर बॉलवरती. ही बाप सोपी नाही आहे, कारण वेगाने येतो रबर बॉल. कधी वळण घेतो, कधी आतमध्ये, कधी बाहेर निघतो. एका क्षणाला अनेक मुवमेंट करतो हा बॉल. यावेळेला ऑन साइडला निमेश रेडकर, फटका फसला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपला. निमेश रेडकर बाद. आणखीन एक चांगला फलंदाज. मागील मॅच मध्ये 38 धावांची खेळी साकारली. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आणि मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये मोठी खेळी न साकारता इथे बाद झालाय. चांगला झेल टिपण्यात आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. कल्याण कुमार. आदित्य जाधवने हा झेल टिपला होता. या आधीचा आदित्य जाधवला आपण पाहिलं. खरं तर ऋषी यांचे आवडत्या खेळाडूंमध्ये अनेक वेळेला आपण विकीलाही पाहायचो, आकाशही दिसायचा, किंवा वासिकी असायचा. अनेक खेळाडू आहेत, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं ना 3 ते 4 संघ सध्या तगडीला खेळतात. पुढचा बॉल टुन्नू. यावेळेला खोलाटला टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. महेशला आपण पाहतोय चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली, केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. महेश नानगुडेने जर का अर्थात सुप्रीमोमध्ये तो शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला असता तर सर्वाधिक जास्त चर्चा आहे खेळाडूची आणि आवर्जून होत असताना पाहायला मिळाले असे. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल भावेशसाठी ऑन साइडला खेळलाय. चेंडू हवेमध्ये आहे. या स्पर्धेचे प्रणेते आणि अगदी आपण पुरस्कर्ते ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून भावेश शेलारच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात येईल. प्रत्येक षटकार 500 रुपये भावेश शेलारसाठी खास करून. चौकाराला संघाची धावसंख्या 30 रन्स ऑन दी बोर्ड. भावेश स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. अनेक मेसेज या खेळाडूने क्रिकेट वर्गाला दिले. अनेक मेसेज आणि किंबहुना त्याचे बोध घेण्यासारखेच मेसेज नेहमीच राहिले.
पुढचा बॉल, खोलातला बॉल इथे मात्र कबसला केलाय. एकेरी धावीतून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. धनंजय बिनताडे त्या ठिकाणावरती पाहायला मिळाले. एकेरी धावी येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन दी बोर्ड. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावफलकावरती आहेत. फटकेबाजी चांगली होती. चिंतेची बाब राहिली की विकेट गमावल्यात. या गोष्टीकडे जास्तीचं लक्ष द्यावं लागेल, कारण विकेट गमावलेल्या पाहायला मिळाल्यात. पावसाने तर मौसम बनवलाय. जर का पाऊस आला तर मॅचमध्ये आणखीन खूप काही वेगळं पाहायला मिळू शकतं. शुभम शेळके टीम कॅप्टन गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. श्रेयांकी लबंदा चरोळी पुणे टीमचा कॅप्टन गोलंदाजी मार्कवरती, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे आणि जिथे मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिला बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळला होता. सिंगल निश्चित मिळेल. रोहित चेंडूवरती येतोय. रोहित एक चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षक आणि चांगल्या दर्जाचा गोलंदाज देखील आहे. एकेरी धाव कंप्लीट झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 34 आल्या, 14 आला. पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटकामध्ये 14, एकंदरीत 32. यावेळेला फटका फसलाय, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल. एका हाताने केलेला हा बॉल फटका, जिथे मात्र नो बॉल आणि त्यावरती येतोय तो चौकार. खरं तर तिसरं षटक कुठे ना कुठेतरी चिंतेची बाबत घेऊन आलाय श्रेयांकी लबंद संघासाठी. आपण पाहतोय ना, जिथे या 5 धावा येत असताना नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. कोविडमध्ये सर्वाधिक चर्चेची एक ओळ निश्चित राहिली होती. कोविडने मास्क दिला, सोशल डिस्टन्सिंग दिली, परंतु एक गोष्ट आवर्जून दिली होती, ती मात्र टी व्हीवरती एकच गोष्ट बोलली जायची, उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्या दगडीला आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 ऑन दी बोर्ड. शुभम फ्री हिटचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कल्याण कमी गतीने टाकला होता. पडल्यानंतर अगदी शरीरभेदक मारा पाहायला मिळाला. कल्याणचं कल्याण झालं नाही या बॉलवरती, जिथे मात्र आपण पाहिला तर लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 ऑन दी बोर्ड. 37ला 2. भावेश शेलार जो मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल बॅटची तिकेज आउटसाइड घेतली आहे. एकेरी धाव इथूनही कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहेत. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती शुभम शेळकेचं हे षटक तितकंच लांब लचक होत असताना पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज, घोषांकित क्षेत्र, डिक्लर झोन. अगदी डिक्लर झोनवाले मैदान आवर्जून ऋषी जोरेंनी सांगितलं. पुण्यामध्ये अनेक अशी मैदानं आहेत तिकडे घोषांकित क्षेत्र आहेत. इथे घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघत असताना पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा पुण्यानगरीमध्ये येत असताना पाहायला मिळतात. नुकतेच आपण पाहिलं तर देहूरोडमध्ये ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग देखील पार पडत असताना पाहायला मिळाली होती. तदनंतर येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये डिंगडॉंग चषक देखील पुण्यामध्ये येते. धावफलकावरती धावा सध्या दगडीला आहेत त्या 39. मोठं लक्ष उभं करावं लागेल, कारण मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं राहील. प्रतिस्पर्धी संघाच्या ताफ्यामध्ये अनेक मोठे खेळाडू आहेत. यावेळेचा रडारमध्ये आलेला बॉल समोरच्या दिशेने खेळला. एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. कल्याणच्या स्लॉटमध्ये आलेला बॉल समोरच्या दिशेने लांब लचकच खेळलाय. हा फलंदाज चांगली बॅटिंग करतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आल्यानंतर आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 ऑन दी बोर्ड. कल्याण कुमार चांगली बॅटिंग करत असताना मैदानावरती आपण पाहतोय. खरं तर रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही पुढ्यात बॉल टाकले तर ते लांबच पाहायला मिळते.
जास्तीचे चेंडू शरद भेदक मारा कराव्या लागतात किंबहुना शॉर्ट पिच बॉलवरती अनेक वेळेला बॅटर हुलकावणी खाताना आपण पाहतो. खोलातला बॉल लोअर फुलटो क्षेत्ररक्षण चांगलं फेकी चांगली आहे. अडचणी वाढल्यात. फलंदाज होईल कल्याण इफ्तेबाद. महेश नानगुडेला रुजू केला होता मिड ऑफला. त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फेकी केली. अगदी या वेगाने आपला हजर जबाबीपणा काय असतो ना त्याने दाखवून दिलं मैदानावरती. मिड ऑफला उभं राहून फेकी चांगली केली आणि फलंदाज इथे बाद झाला. स्कोर कार्ड वरती 45 धावा धावफलकावरती आहेत. भावेश निहालला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कपती. निहालला तुसामत गोलंदाजी मार्कपती दाखल होत असताना पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र आपण पाहतो एक सिंगल अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळेल. रमेश थापाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळालाय. 5व्या क्रमांकावरती. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल निश्चित मिळते वेगाने. चेंडूवरती आला होता रोहित यादव. सिंगल मिळते जिथे 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. रोहित यादवला ॲज अ बॉलरमधून घेण्यात आलं परंतु लेफ्ट हँडर बॅटर जदवर मैदानाच्या आतमध्ये आहे ना तदवर रोहितचा वापर कसा करण्यात येतो हे पाहणं गरजेचं आहे. परंतु लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट ही चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. पुढचा बॉल टुन्नू कशा धाटणीची गोलंदाजी आता करेल पाहणं गरजेचं राहील. रमेशला आपण पाहतो बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेचा बॉल बॅटचा स्टिकर जवळ लागला. एलिव्हेशन जास्तीचं मिळालेलं नाही आहे. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आता टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ आणि खिण एक धक्का. फलंदाज रमेश बाद. शुभम गीतेने झेल टिपला. शुभम गीतेच्या शेजारी असणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत, शुभम गीतेच्या बाजूला जिथे कॅच उडाला होता आता तिथे असणारे प्रेक्षक वर्ग, दादानो तुम्ही 5 जण, दादानो तुम्ही 5च्या 5 जण, तिघे इकडे 2 तिकडे, चालेल, थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूयात. 47 बनल्यात. 47 ऑन दी बोर्ड आहेत. विकेट मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहितला आपण पाहतो. मोहित थापा नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. खरं तर निहाल तुसामतला विकेट मिळाल्या. चांगली गोलंदाजी तो करतोय. संघाला विकेटची प्रखरशाने कमी जाणवत होती. विकेटचा कॉलम भरणं गरजेचं होतं. एक गोष्ट नेहमी आपण पाहिले की क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. विकेट मिळवणं गरजेचं राहतं. विकेट फॅक्टर हे की फॅक्टर राहतं. नवीन येणाऱ्या बॅटरवरती आपण प्रेशर क्रिएट करू शकतो आणि अननेसेसरी हा प्रेशर जो मात्र स्कोर कार्डवरती पडतो थेट यशांचा भेद. एक टोक रशर यॉर्कर, पिंग पॉइंट यॉर्कर हाताला आणि फलंदाज इथे होईल तो मोहित बाद. मोहित आला आणि मोहित गेला देखील. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. निहाल तुसामत 2 बॉल 2 विकेट त्याने मिळवल्यात. रवीश मिर्झा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतो. हॅट्रिकचा बॉल निहाल तुसामत. इथे हॅट्रिक मिळवेल का टुन्नू? हॅट्रिक मिळवतो का ही बाब पाहण्याजोगे राहील. हॅट्रिकचा चेंडू आहे. हॅट्रिक मिळवणं या मॅचमध्ये आपल्यामध्येच आणखीन एक मोठा
विक्रम राहील, बॉल हवेमध्ये आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रोहित यादव कॅच ड्रॉप. हॅट्रिकच्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली आहे. ऋषी सरांना आपण पाहिलं ज्या पद्धतीने त्यांनी गॅदर केला हा बॉल. एका हातामध्ये टिपलेले अनेक झेल त्यांचे रील्स नेहमीच व्हायरल होत असताना पाहायला मिळतात. जितका खेळाडू वजनदार आहे ना त्याहून अधिक फ्लेक्झिबल आहे. चांगलं यष्टिरक्षण नेहमीच पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. आडव्या बॅटने हमट केला, पुल केलाय, रन्स मिळतील या बॉलवरती. त्या केवळ एक. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विश्वसाई दरबार यांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून आजचे उत्सव मूर्ती अर्थात ज्यांचा जन्मदिवस आहे निलेशजी अनावगर यांचा जन्मदिवस आणि त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. इतकी प्रगती करा की काळही पाहत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवू शकाल. आई भवानी, आई एकवीरचरणी प्रार्थना की आपण उदंड आयुष्य लाभो. एक विशेष सन्मान जन्मदिवसाच्या दिवशी एखाद्या क्रिकेटच्या चाहत्याचा, एखाद्या क्रिकेटच्या खेळाडूचा ज्यावेळेला व्यासपीठावरती आणि क्रिकेटच्या मैदानावरती जन्मदिवसाच्या दिवशी आपण जन्मदिवस जो साजरा करतो ना याहूनही अधिक काय हवं. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. धावफलकावरती धावा सध्या घडीला आपण पाहत आहोत ज्या 49 आहेत. 2 विकेट मिळवत असताना टुन्नूने जिथे मात्र मागील षटकामध्ये 4 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्या होत्या. गोलंदाजीमध्ये फेरबदल रोहित यादवला इन्व्हाइट करण्यात आलाय. रोहित यादवला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना. फिरकीचा जादूगार रोहितला आपण पाहत आहोत. या टीम मध्ये आता मात्र 2 रोहित पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला आपण अर्थातच पाहत आहोत रोहित खरातला. यावेळेचा बॉल स्वागत केलंय रोहित यादवचं. पहिल्याच बॉलवरती घणाघाती शोक षटकार. स्वॅगच निराळा खेळाडूचा. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती लांब लचक स्ट्रोक केला. रवीच्या बॅटमधून षटकाराला 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 ऑन दी बोर्ड. कमी गतीचा बॉल पाठीमागे ठेवला आणि अगदी आपण त्याच वेळेला पाहिलं की समोरच्या दिशेने षटकार येत असताना पाहायला मिळतोय. संधी मिळेल तुलाही, तू हिरमोसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, तू केवळ खचू नकोस. खचून जाता कामा नये. मैदानाच्या आतमध्ये तो खेळ करून दाखवावा लागेल ज्याच्यासाठी आपण जाणले जातो. पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतर या युवा गोलंदाजाला ती गोलंदाजी करावी लागेल चांगल्या दर्जाची. संघाची धावसंख्या 55. पुढचा चेंडू गोलंदाज रोहित पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला थेट यशांचा भेद घेतला होता. बॉल काय वळवला होता चेंडू, परंतु इथे घडणार तर काय अर्थात नो बॉल. आणि जिथे यशांवरती लागला होता बॉल, फलंदाज बोल्ड झालेला पाहायला मिळाला आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये ही गोष्ट निदर्शनास केवळ एकाच खेळाडूच्या आली का? याची अंमलबजावणी करा. वेळ जास्तीचा खर्च करू नका. रनआउटच्या स्वरूपामधून
चला ऋषी सर. मध्ये आपण ज्या काही गोष्टी घडत असताना पाहायला मिळाला होता. ओव्हर स्टेपिंग केली, नो बॉल होता, थेट यशांचा वेट घेतला, तदनंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद होत असताना रवीशला आपण पाहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं, नॉन स्ट्राईक एंडवरती, परंतु फ्री हिटचा बॉल स्ट्राईक एंडवरती भावेश शेलार. फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फेकी चांगली होते, केवळ एकेरी धाव. फ्री हिटच्या बॉलवरती केवळ एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 57. महेश नवीन बॅटर मैदानावरती आलाय. स्ट्राईक एंडवरती महेशला आपण पाहतोय. खरं तर महेश गोलंदाजीसाठी जाणला जातो. 8व्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी आला मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने ऑन साईडला चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला जरूर, परंतु चेंडूने ओलांडली अशी सीमारेषा. रन्स मिळतील 6. हा येतोय षटकार. काय स्ट्रोक खेळला होता, जास्तीचा उंच गेला. एका क्षणाला असं वाटलं की चेंडू सीमारेषा अगदी लिहिलं ओलांडेल, परंतु महेश येता क्षणी त्याने ऑन साईडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलंय. धाव फलकावरती धावा सध्या घडीला पाहायला मिळतात. ते एकंदरीत 63 धावा धाव फलकावरती आहे. 63 ऑन दी बोर्ड. टॉस आपण जिंकलोय, पावसाचा माहोल बनलाय. अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग आपण स्वीकारली. अगदी ज्या वेळेला खेळपट्टी सुकी होती, आता खेळपट्टी ओली झाली आहे. उत्तरार्धामध्ये वेगळं क्रिकेट पाहायला मिळेल. खोलातला बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल मिळते. एकेरी धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षक चांगल्या दर्जाचा थ्रो पाहायला मिळतोय. कौतुक करेन मी आदित्यचं. चांगला थ्रो, चांगली फेकी, विकेट इथे प्राप्त झाली आणि आणखीन एक धक्का फलंदाज होईल तो बाद. आदित्य जाधव. खरं तर त्याने एका क्षणाला असं वाटलं होतं की तो स्ट्रायकर एंडकडे थ्रो करतोय. एकाच ॲक्शनमध्ये त्याने नॉन स्ट्राईक एंडकडे थ्रो केला आणि विकेट मिळाली. आदर्श शेट्टी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. पासष्ट धावा धाव फलकावरती आहे. 65 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू रोहित. खोलातला बॉल यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सिंगल निश्चित मिळते. एकेरी धाव आली आहे. दुहेरीसाठी पलटलेत आणि इथे आता मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये एक्झॅक्टली कोणता बॅटर आउट आहे हे पाहावं लागेल. तर अर्थात भावेश होईल बाद. स्ट्राईक एंडवरती असेल तो आदर्श. आदर्श इथे बाद होत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर अनुराग मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हाफ ट्रॅकर होता. यावेळेला नो बॉल आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जरूर, परंतु इथून एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुहेरीसाठी पलटले. फेकी चांगल्या दर्जाची. शुभम शेळकेने काय थ्रो केलाय. पावसाचं आगमन होतंय. आता मात्र धोधो कोसळणारा पाऊस आणि त्यामध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग झाली आहे. DRSचा कॉल करण्यात आला नो बॉल साठी. चला भांडूप स्ट्रायकर संघ आपण देखील उपस्थित झाला असाल तर आपली उपस्थिती नोंदवून घ्या, कारण यापुढे एक मॅच आणि लगेचच फायनल. अर्थात हा नो बॉल.
नो बॉल. हा चेंडू जो मात्र नो राहिलाय. फ्री हिटचा बॉल. संघाची धावसंख्या 69 धावा फलकावरती आहेत. भांडूप स्ट्रायकर टीम फायनल मध्ये दाखल झालेला कालच्या दिवशीचा संघ उपस्थित राहा. आपण उपस्थित झाल्याची नोंद करून घ्या. फ्री हिटचा बॉल. बॅटची लिडिंग एज. केवळा सिंगल. 70 धावा फलकावरती आहेत. 71 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये ठेवलं. आता मात्र पाऊस तर आलाय. धोधो कोसळणारा पाऊस आणि बॅटिंग कशी होते या उत्तरार्धामध्ये पाहूयात आणि अभिषेकजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. बॅटिंगसाठी येत असताना आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 पहिलं षटक. धनंजय बिनताडे आणि महेश नानगुडे ही जोडी लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण 71 धावांची गरज आहे 30 बॉल मध्ये. आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय महेश नानगुडे याच्यासाठी एक विशेष पारितोषिक आलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सरांकडून हा पण पहिला षटकार धनंजय बिनताडेच्या बॅटमधून आलाय. यस, स्वागत आहे या गोलंदाजाचं षटकाराने. आणि हा पहिला षटकार या दुसऱ्या डावातील 71चा पाठलाग. पहिल्या बॉलवर षटकार, उत्तुंग टोला दिलाय. आता मॅच ऑन.
पावसाला सुरुवात आणि पहिल्या षटकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावर. हे असे दोन फलंदाज आहेत कोणत्याही क्षणी सामना पलटवू शकतात आणि तेच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महासंग्राम पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट स्पर्धा वरळी मान्सून धमाका पर्व 2. दुसरा बॉल फटका फसलाय, कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला उडवलंय, मिस टायमिंग स्ट्रोक होता, बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दुसरा मोठा फटका आलाय. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 70 धावा केल्या होत्या पहिल्या डावामध्ये आणि त्यानंतर मात्र 30 बॉलमध्ये 71 धावांची गरज असताना 2 बॉलमध्ये 10 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल. एक धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 11. 11 ऑन बोर्ड. धनंजय बिनताडे एक ताकदवार विस्फोटक फलंदाज आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जरूर खेळलेत. यावेळेला फिल्डर आहेत डीप मध्ये, बॉल पर्यंत पोहोचलेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार होता महेश, शेवटच्या क्षणाला थांबवले धनंजयने. महेशला 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आता मुसळधार पाऊस, भर पावसामध्ये 71 धावांचा पाठलाग संघ करतोय. धावा झाल्या धाव फलकावरती आता 12. 12 ऑन बोर्ड. श्रेयांक 11 सचिन शेठ तापकीर यांचा संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय हनन स्पोर्ट्स कळवा. मुळशी बावधनचा हा डॉन मैदानामध्ये आहे. महेश अकुटप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. महेश नानगुडे, ब्रँड इज ब्रँड. षटकार. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांकडून दिला जाईल. धनंजय बिनताडेने षटकाराने सुरुवात केली. आता आलाय महेश नानगुडेच्या बॅटमधून षटकार. मह्या डॉन मैदानामध्ये आहे आणि त्याच्याच बॅटमधून हा आलाय उत्तुंग षटकार. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 18. 18 ऑन बोर्ड. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर ऋषी सरांनी मगाशीच उल्लेख केला मुलाखती दरम्यान, या खेळाडूला बकासूर असेल, डॉन असेल ही नावं दिली गेली, ती उपमा दिली गेली आहे आणि तोच मह्या डॉन आता मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. पूल करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. डॉट बॉल म्हणजे षटक क्रमांक आता 1चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती झाल्यात. बिनगडी बाद टीम श्रेयांक 11. चांगली सुरुवात. 71चा पाठलाग. 18 धावा धाव फलकावरती. महागडं षटक. पहिलं षटक हाताळत असताना महेशने धावा खर्च केल्यात 18. कारण समोर आपण पाहतोय महेश नानगुडे आणि धनंजय बिनताडे ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. चला थोडं स्पीडअप घ्या विनंती असेल हनन स्पोर्ट्स कळवा. आता मॅचचं समीकरण उर्वरित 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 53 धावांची आत्ता गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. श्रेयांक 11 सगळ्यांच्याच नजरा या मॅचवर असतील. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून काही प्रेक्षक आमच्या समवेत जुळले. त्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. काही प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित राहून या पावसाचा आनंद घेत, या मॅचचा देखील आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. आदर्श आलेत गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2. आदर्श. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळतोय. 30 बॉलमध्ये 71चा पाठलाग संघ करतोय. धावा झाल्या धाव फलकावरती आता 19. 1.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. आपटलेला बॉल. आता खूपच चेंडूने उसळी घेतली आहे. वाईड बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 20 या आकड्यावर. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील दिली गेली आहे. आता 51 धावा अजूनही करायच्या आहेत. 71चा पाठलाग संघ करतोय. धनंजय बिनताडे स्ट्रायकिंग एंडला. आपटलेला बॉल. आडव्या बॅटने फटका. फिल्डर स्क्वेअर लेग मध्ये थैना झेल निसटलाय.
आणि धाव मात्र पूर्ण केली आहे. चांगला प्रयत्न केला होता फिल्डरने डीप मध्ये झेल टिपण्याचा. प्रचंड वेगात हा बॉल आला होता आणि क्षेत्ररक्षक तैनात होते. प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. आता हा धाव पूर्ण केली आहे. एक धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची. आता यावेळेला चांगला बॉल उचळी घेणारा पाहायला मिळतोय. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल एक. धाव संख्या इकडे पुढे सरकली आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र गेल्या गोशांकित क्षेत्रात. आणखीन एकच धाव मिळेल. यावेळेला चांगला बॉल बरोबर हाताळला होता गोलंदाजाने. एसटी रक्षक आहेत भावेश शेलार त्यांच्या मागे. आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. आदर्श शेट्टी षटक क्रमांक 2. पुढचा बॉल टप्पा खात असताना मात्र हा बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव घेतली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक आता 2चा खेळ जर आपण पाहिलं तर आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 25. झालेत. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये 46 धावांची अजूनही गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. लास्ट 18 बॉल 46 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. चला स्पीडअप घ्या विनंती आहे. हनन 11 कळवा. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी मात्र आणखीन 46 धावांची आता गरज असणार आहे. 12 बॉलमध्ये धाव फलकावरती 25 धावा झाल्यात. दोन्ही सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय महेश नानगुडे आणि धनंजय बिंटाडे बॅटिंग करत असताना. षटक क्रमांक 3 नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. दिशा चुकते. बॉल गेलाय गोशांकित क्षेत्रात. रन मिळेल एक. धाव संख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 26. अहमद आलाय गोलंदाजीसाठी. तिसरं षटक अहमद गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण सामना. हा सामना जो संघ जिंकणार तो संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल. सकाळच्या सत्रामधून श्री स्वामी समर्थ बांद्रा या संघाने या स्पर्धेची सेमीफायनल गाठली आहे. कालच्या संपूर्ण दिवसामधून आपण पाहिलं तर भांडूप स्ट्रायकर्स भांडूप हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. महेश नानगुडे मैदानात. यावेळेला पूल होईल का सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक आणि बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. असेच फटके खेळावे लागतील आता महेश नानगुडेला. कारण संघ अडचणीमधून संघाला बाहेर काढायचे. 30 धावा धाव फलकावरती झाल्या. 30 ऑन बोर्ड. 71चा पाठलाग. 30 धावा धाव फलकावरती. आणखीन 41 अजूनही गरज असणार आहे आता मात्र. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. पूल आता होईल का सक्सेसफुल पाहायचंय.
झेल टिपण्याचा प्रयत्न केलाय, चांगला प्रयत्न पाहायला मिळतो. झेल सुटला त्या ठिकाणी, धाव पूर्ण केली आहे. एक धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची. आता 31 मागे जाऊन झेल पकडणं थोडंसं कठीण काम, प्रयत्नांना मात्र दाद द्यावीच लागेल. 31 धावा धाव फलकावरती झाल्यात. 71चा पाठलाग, 40 अजूनही करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. आता मात्र धनंजय बिनताडे, आपटलेला बॉल, बॅडमिंटन स्ट्रोक, बॉल पाठवलाय मैदानाच्या बाहेर आणि आता येतोय पंचांचा निर्णय. की बरोबर बॉल पडद्याला जाऊन आदळला. षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 37 धावा धाव फलकावरती 37. धनंजय बिनताडे पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र घेतली जात नाहीये. डॉट बॉल आलाय, रन मिळणार नाहीये. 37 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. 71चा पाठलाग, 37. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. चांगली मॅच रंगते, कारण आपण पाहिले तर दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत. दोन्ही संघांकडे मोठमोठे खेळाडू आहेत आणि त्याच दोन संघांमध्ये हा महत्वपूर्ण सामना रंगत असताना हनन स्पोर्ट्स कळवा एका बाजूला आहे आणि श्रेयांक 11 तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मध्ये महत्वपूर्ण षटक, निर्णायक षटक तो हाताळतोय या मॅच मधील. बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळायचा होता. धनंजयला एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. म्हणजेच ओव्हर नंबर आता 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 38. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी गरज असणार आहे 33 धावांची. लास्ट 12 बॉल 33 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. 12 मध्ये आता करायचे 33. पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालंय मैदानात. 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज आता सामना जिंकण्यासाठी. कोण जिंकणार ही लढत पाहायचंय. नवीन गोलंदाजाला आता आमंत्रित केलं जाईल. षटक क्रमांक 4 आदर्श शेट्टी याच्यावरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय, कारण दुसरं षटक हाताळत असताना अवघ्या त्याने 7 धावा खर्च केल्या होत्या. पहिलं षटक महागडं महेश त्या षटकामध्ये 18 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर आदर्श शेट्टी अवघ्या 7 धावा. तिसरं षटक पुन्हा एकदा अहमद आले, त्याने आपण पाहिलं तर त्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13. पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला आदर्शवर. चौथं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज आहे. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 33 ची गरज. आदर्श पहिला बॉल उसळी घेणारा पाहायला मिळतोय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक. 33 ची गरज असणार आता सामना जिंकण्यासाठी. पावसाचं आगमन झालंय मैदानात. धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये बॅकफुटवर येऊन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव पूर्ण केली. आता महेशला बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये, कारण धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची. आता 39-39 आता मॅचचं समीकरण आपण पाहतोय. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची अजूनही गरज असणार आहे. तर रिव्ह्यू घेतलाय, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, वरळी मान्सून धमाका आहे आणि हे दुसरं पर्व आहे. दुसरं पर्व सांगून जाते सर्व. प्रेक्षकांचा लाभलेला हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मान्यवरांची मानदियाळी आणि हीच तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा वरळी मान्सून धमाका. जिंकणार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. लखपती बनवणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये चांदी देखील होते, या स्पर्धेमध्ये सोनं देखील होते. ही विशेष बाब आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजनजी पाटील सर पुरस्कृत असणारी तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा आहे. विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय माननीय श्री निशिकांतजी शिंदे साहेब, भारतीय कामगार सेना सहचिटणीस, त्यांचं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून, कारण त्यांनी केले गेलेले हे सहकार्य त्यांच्यामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. आता पडताळणी केली जाते. थर्ड अंपायर प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण गेले 2 दिवस आपण ही स्पर्धा अगदी घर बसल्या काही प्रेक्षकांनी आमच्या समवेत या
स्पर्धेचा आनंद घेतला त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभारी आयोजन समितीच्या माध्यमातून. वन बाउन्स आता मात्र पंचांचा निर्णय येतोय. अगदी योग्य डिसिजन. क्रुशियल मॅच आहे, पंचांना देखील ठाऊक आहे. महेश नानगुडेसाठी प्रचंड वेगात बॉल हाताळलाय, रन मिळणार नाहीये, हाता डॉट बॉल आलाय. 40 धावा धावफलकावरती 40. महेशसाठी पुढचा बॉल दिगून गेलाय गोशांकी क्षेत्रात, रन मिळेल एक. प्रत्येक धाव आता मात्र महत्वाची असणार आहे या मॅच मध्ये. यावेळेला समोर उडवलाय बॉल. महेश नानगुडे जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत मॅचचं गणित बदलू शकतं. आता आलाय महेश नानगुडेच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केलाय महेश नानगुडे. एक धाव पूर्ण केली जाईल. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. आता मॅचचं समीकरण मात्र बदललंय. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र 23 धावांची अजूनही गरज असणार आहे या मॅच मध्ये. कमबॅक केले टीम आपण पाहिलं तर हनन स्पोर्ट्स कळवा या संघाने या मॅच मध्ये, कारण धनंजय भिंताडेने चांगली सुरुवात करून दिली होती. महेश नानगुडेची बॅट बोलली आहे जरूर. 6 बॉल मध्ये आणखीन 23 धावा अजूनही करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. चला स्पीडअप घ्या. हनन स्पोर्ट्स कळवा शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. मोहित शेवटचे 6 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी करायचे आहेत आणखीन 23 धावा. 46 धावा झाले, 48 धावा धावफलकावरती झाल्या. जिंकण्यासाठी मात्र 71 ची गरज आहे. आणि आता महेश नानगुडे यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक होतील का पूर्ण या धावा पाहायचा या मॅच मध्ये. महेश नानगुडे जोपर्यंत मैदानात तोपर्यंत हे शक्य आहे, कारण या खेळाडूकडे ताकद आहे, या खेळाडूकडे टायमिंग आहे, या खेळाडूकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि तोच फलंदाज महेश. पहिला बॉल, ओ पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक होता. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, धाव पूर्ण केली आहे एक. म्हणजेच आता धनंजय भिंताडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची अजूनही गरज आहे. आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. धनंजय भिंताडेकडे देखील ती क्षमता आहे या भर पावसामध्ये मोठे फटके खेळण्याची. यावेळेला पुन्हा एकदा प्रचंड वेगात बॉल हाताळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का पाहायचा आहे. धाव पूर्ण केली जाते आणि धाव मात्र पूर्ण केली आहे एक. म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 50 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. महेश नानगुडे स्ट्रायकिंग एंडला आहे. मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये.
आपटलेला बॉल पूल केलाय, पूल झालाय सक्सेसफुल. बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेल्या मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या धावफलकावरती आता 54. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जर आपण पाहिलं तर अजूनही शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज आहे. म्हणजेच 3 बॉलवर 3 षटकार महेश नानगुडेला या मॅच मध्ये ठोकावे लागतील सामना जिंकण्यासाठी. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. आता पाहूयात हे 3 षटकार ठोकेल का महेश नानगुडे. यावेळेला उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्रात बॉल निघून गेलाय. आता मॅचचं समीकरण उर्वरित 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 2 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. चला या विनंती असेल श्री स्वामी समर्थ बांद्रा कर्णधार. टॉस साठी आपण व्यासपीठावर यायचंय. वाईट बॉल आता पंच घोषित करतायत. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता 56 56 अब तक 56. पुढचा बॉल पण एक्शन होत नाहीये. पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रात निघून जातोय एका धाबेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 57 या आकड्यावर 57. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 14 धावांची अजूनही गरज असणार आहे. आणि या शेवटच्या बॉलवर मात्र विकेट आली आहे. म्हणजेच फलंदाज महेश नानगुडे आउट आणि हा सामना जिंकलाय टीम हनन स्पोर्ट्स कळवा या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्डलक टीम, श्रेयांक 11, हार्डलक महेश नानगुडे, हार्डलक ऋषी जोरे सर. तर या मॅचचा हिरो ठरलाय